हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. दुपारची वेळ आहे आणि माझी इकडं स्वयंपाकाची गडबड चालू आहे. तर मी इकडं गाजर किसत आहे, कारण आता जस्टच बाजारातून मी आले आहे आणि फ्रेश गाजर आणले होते. तर म्हटलं गाजराचा हलवा बनवावा आणि दुपारच्या जेवणाला मी कढी भात बनवणार आहे आणि स्वीट डिश म्हणून गाजराचा हलवा. तर इकडं बघू शकता भाजीपाला कसा मी ठेवला आहे म्हणजे पसरवला आहे, कारण ह्याच्यामध्ये भरपूर पाणी मारलेलं असतं त्याने. आणि तसंच जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना तर भाज्या आपल्या लवकर सुकतात, म्हणजे खराब होऊन जातात. म्हणून मी थोडा वेळ असं ठेवते हवेला आणि नंतर सगळं क्लीन करून मग व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे आपल्या भाजीपाला म्हणजे फळभाज्या 8-15 दिवस निवांत राहतात. आणि पालेभाज्या तर मी 2-3 दिवसातच संपवून टाकते. तर इकडं गाजरीचा हलवा बनवण्यासाठी मी गाजर किसून घेतला आहे आणि एका साईडला मी कुकर लावला आहे, भात बनवून घेतला आहे. तर हे सकाळचं म्हणजे सकाळी नाश्त्याला मी पोहे बनवले होते ना, तर त्यातलं थोडं राहिलं होतं. तर सिंपल पद्धतीने बनवले होते, महाराष्ट्र पद्धतीने, लिंबू पिळून शेंगदाणे घालून. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की वेगवेगळी पद्धत वापरून मी पोहे करत असते. तर असंच घाई गडबडीच्या वेळी असं सिंपल पद्धतीने मी पोहे करते. तर गरमी खूप आहे, त्यामुळं काकडी वगैरे मी घेऊन आली आहे. तर जेवणासोबत खाण्यासाठी काकडी पण कट करून ठेवली आणि एका बाजूला मी कढीसाठी फोडणी पण देऊन ठेवली आहे गार करायला. तर फोडणीमध्ये मी जिरं, मोहरी, हळद आणि थोडंसं हिंग, हिरवी मिरची असं टाकलं होतं आणि कढीपत्ता, आणि ते ताकामध्ये मी आता घालणार आहे. झाली साधी सिंपल आपली कढी. आणि इकडं मी हलवा बनवण्यासाठी म्हणजे तुपातच हे गाजर परतवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी म्हणजे गोडीनुसार साखर टाकणार आहे. दूध वगैरे ड्रायफ्रूट्स वगैरे मी टाकणार नाही आहे, कारण सिंपल पद्धतीने बनवणार आहे झटपट, कारण तेवढा वेळ पण नाही आहे आणि दूध घातलेलं खात पण नाहीत आमच्या घरात. त्यामुळे मी अशीच साधी बनवते. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही दूध ड्रायफ्रूट्स घालून करू शकता, ते पण छान लागते आणि असं पण सिंपल पद्धतीने छान लागतो हलवा. तर आता इकडं हलवा माझा होत आहे, तोपर्यंत म्हटलं दहीचं घुसळून घेऊया, ताक बनवून घेऊया. तर रोज रात्री मी ना दही लावत असते, कारण दुपारचं लागतं दही, त्यामुळे. तर इकडं आपली कढी पण तयार झाली आहे आणि इकडं हलवा पण झाला आहे. तर आता माझा स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला आहे आणि मी आता भाजीपाला क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवते. मला एक अर्धा तास तरी लागणारच आहे भाजीपाला क्लीन करून ठेवण्यासाठी. व्यवस्थित सगळं ठेवून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं ना तर व्यवस्थित राहतो भाजीपाला. आणि मी आत्ता सगळं धुवून वगैरे ठेवत नाही भाजीपाला, कारण का की त्यांनी पाणी मारलेलं असते आणि आपण पण धुवून वगैरे ठेवलं ना भाज्या लवकर कुजतात. आणि मग मी ज्या वेळेला स्वयंपाक करते तेव्हा त्या वेळेला सगळं जेव्हा पाहिजे तेव्हा मी धुवून वापरत असते. पहिल्यांदा सगळ्या फळभाज्या क्लीन करून घेतले आणि नंतर मग पालेभाज्यांचं काढलं, नाही तर मग सगळं रूम भरतं, फापट